नमस्कार, मी सुनीता नन्नवरे आणि सुनीता नन्नवरे या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण आहे ना टिफिनसाठी एकदम झटपट गवारीची भाजी आहे ना, सकाळच्या घाईमध्ये एकदम 10 मिनिटांमध्ये होणारी भाजी आहे ही। तर ही चमचमीत गवारीची भाजी आज आपण बनवणार आहोत। ही भाजी आहे ना 2 ते 3 दिवस अजिबात खराब होत नाही। फक्त ही भाजी बनवायला आहे ना असं 1 चमचाभर कांदा खोबऱ्याचं वाटण लागतं। हे वाटण बनवलेली रेसिपी आहे ना मी चॅनलवरती अपलोड केलेली आहे। ही वाटण जर तयार असलं ना तर भाजी बनवायला आपल्याला अजिबात वेळ लागत नाही। तर हे 1 चमचा वाटण टाकून आहे ना आज मस्त चमचमीत 2 ते 3 दिवस टिकणारी गवारीची भाजी कशी बनवायची ते आज आपण पाहणार आहोत। तर करूयात रेसिपीला सुरुवात। बनवूया आपण टिफिनसाठी किंवा घरी पण खाण्यासाठी आहे ना मस्त चमचमीत गवारीची भाजी। तर गवारीची भाजी बनवण्यासाठी आहे ना मी इथं गवार घेतलेली आहे पाव किलो आणि हे वाटण आपलं तयार आहे। गवार आहे ना निवडून घेतली, शिरा काढून गवार अशी निवडून घ्यायचे, थोडेसे मोठे तुकडे करून घेतलेत आणि अशी गवार आहे ना पाव किलो आणून निवडून घेतलेली, स्वच्छ धुवून निवडून घेतलेली गवार आहे। त्यासाठी आपल्याला काळा मसाला 1 चमचा आणि 3 ते 4 चमचे शेंगदाण्याचा कूट एवढंच लागणार आहे। इथं कढई ठेवलेली आहे मी गॅसवरती, त्याच्यामध्ये टाकूया थोडेसे जिरे। स्टीलची कढई ना गॅसवर ठेवायच्या अगोदर तेल टाकायचं थोडंसं, म्हणजे ना कढई करपत नाही। थोडंसं फोडणीला जिरे टाकलं, जिरे थोडेसे भाजून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये टाकायचा ठेचलेला लसूण। 3 ते 4 पाकळ्या लसूण आहे ना मी ठेचून घेतलेला आहे। थोडेसे जिरे भाजले की त्यात आपण लसूण टाकूया। बघा लसूण पण टाकला। थोडासा लसूण भाजून घ्यायचा आणि लगेच त्याच्यामध्ये ना गवार टाकून घ्यायची आपल्याला। टाकूया निवडून घेतलेली गवार। स्वच्छ धुवून निवडून घ्यायची अशी गवार। गवारीच्या शिरा वगैरे दाताखाली कचकच लागतात ना, ते अशी मस्त गवार निवडून घ्यायची। आता या तेलामध्ये ना 1 मिनिटभर आपण गवार परतून घेऊया। पाणी आपल्याला भाजीला वापरायचंच नाही अजिबात, नुसते वाफेवरतीच गवार शिजते बघा 5 मिनिटातच। आता टाकूया थोडंसं हळद, पाव चमचा, मिक्स करून घेऊ। मिक्स करून आहे ना आता आपल्याला ह्या गवारीवरती आहे ना 5 मिनिटं झाकण ठेवायचं, एकदम मिडियम गॅस ठेवायचा, म्हणजे गवार पण आपली छान वाफेवरती शिजल्या जाईल। त्याच्यावरती ना झाकण ठेवून आपण 5 मिनिटं गवारीला वाफ देऊया। 5च मिनिटं गवारीला वाफ द्यायची बघा। 5 मिनिटं झालेली आहेत। आपण गवार शिजली का पाहूया। असं झाकण ठेवलं ना तर आहे ना चांगली वाफ बसते गवारीला। थोडंसं मिक्स करून घेऊ बघा। मिडियम गॅसवरतीच गवारीला वाफ दिलेली आहे, गॅस वाढवायचा नाही। मोठ्या गॅसवरती आहे ना करपू पण शकते आपली भाजी। आपण गवार शिजली का पाहूया। शिजलेली आहे गवार। आता याच्यामध्ये आहे ना मसाला टाकून घेऊ। कुठला पण साठवणीचा मसाला टाकायचा। मी इथं आहे ना काळा मसाला 1 चमचा घेतलेला आहे। टाकूया चवीपुरतं मीठ। आता टाकूया शेंगदाण्याचा कूट। 3 ते 4 चमचे शेंगदाण्याचा कूट टाकायचा। थोडंसं आहे ना हे तिखट आणि शेंगदाणे थोडे परतून घेऊ आणि नंतर आपण बनवलेला मसाला 1 चमचा टाकूया। तिखट पण भाजले जाईल तेलामध्ये असं मस्त। थोडंसं तिखट असं तेलामध्ये परतून घेतलं ना तर आपलं आहे ना तिखटाचा वास येत नाही भाजीमध्ये बघा। मसाला तिखट टाकलेलं थोडं परतलं तेलात। आता टाकूया आपण हा बनवून घेतलेला कांदा खोबऱ्याचं वाटण 1 चमचा टाकायचं। अशी भाजी बनवली ना तर मुलं पण आवडीने खातात टिफिनला, मोठ्यांना पण टिफिनला होतं। तर हा मसाला आहे ना फक्त 1 चमचाच टाकायचा प्रत्येक भाजीला कुठल्या पण। आता काय करू मिक्स करून घेऊया।
हे मसाला काय तेलात वगैरे परतण्याची एवढी काय आवश्यकता नाही, तुम्ही तेलात पण परतवू शकता. पण आपण लसूण पण भाजलेला आहे, कोथिंबीर थोडंसं तेलामध्ये परतून घेतलेलं आहे, कांदा छान भाजून घेतलेला आहे, खोबरं मस्त कुरकुरीत भाजून हे वाटण बनवलेलं आहे. आणि हे वाटण जर तयार असलं ना, बघा तुम्हाला भाजीला 10 मिनटं पण नाही लागणार, मस्तपैकी चमचमीत चविष्ट भाज्या तयार होतात. 2-3 मिनटं परतून घेऊ. आणि ना परत आपल्याला आहे ना हे मसाले सर्व टाकल्यानंतर आहे ना 2 मिनटाची परत आपल्याला वाफ द्यायची आहे. थोडासा शेंगदाण्याचा कूट अजून 2 चमचे टाकते मी. आता परतून घेऊया. एकदम मिडियम गॅस ठेवलेला आहे आणि ते मिडियम गॅसवरतीच आपल्याला ही भाजी बनवून घ्यायची आहे. दोन मिनटं परतून घेतलं की परत आपल्याला आहे ना मग 2 मिनटं वाफ द्यायची, म्हणजे मसाले पण आपले छान असे शिजले जातील, परतले जातील. एक वाफ काढूया मग भाजीला. आता 2 ते 3 मिनटाची ना वाफ भाजीला दिलेली आहे. आता आपली इथे ना गवारीची भाजी तयारच झालेली आहे. झाकण काढून पाहूया आपण. असा मिडियम गॅस ठेवला ना अजिबात कढईला भाजी लागत नाही बघा. नुसत्या वाफेवरतीच भाजी तयार झालेली आहे. मस्त गवारीची चमचमीत भाजी इथं आपली तयार झालेली आहे. आता आपण गॅस बंद करून टाकूया. अजिबात पाण्याचा वापर न करता आपण ही भाजी एकदम 10 मिनिटातच बनवलेली आहे. पाणी नाही टाकलं म्हणूनच ही भाजी आहे ना 2 ते 3 दिवस आरामात टिकते. आपण भाजी प्लेटमध्ये सर्व करून घेऊया. तुम्ही पण आहे ना असं कांदा खोबऱ्याचं वाटण तयार करून एकदम 10 मिनिटातच सकाळच्या घाईमध्ये चमचमीत अशी डब्यासाठी भाजी बनवू शकता. तर ही गवारीची चमचमीत भाजी बनवलेली रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्ही पण आहे ना फ्रीजमध्ये हे वाटण तयार करून ठेवा. तुमच्या पण भाज्या अशा मस्त झटपट तयार होतील आणि चविष्ट पण होतील. फक्त एकच वाटण लागतं आपल्याला ही भाजीला आणि शेंगदाण्याचा कूट. 1 चमचा वाटण टाकून ही गवारीची भाजी आज आपण बनवलेली आहे. तर ही गवारीची भाजी बनवलेली रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. भेटूयात पुढच्या रेसिपीला.